नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, जीवनदान, नववर्षाचे स्वागत रक्तदानाने करूया असा संकल्प घेतलेली संस्था साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघ, तालुक्यात प्रसिद्ध असलेली सामाजिक बांधिलकी जपणारी, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त असलेली या संस्थेच्या वतीने फडगा येथे रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले होते। उपस्थित मान्यवर शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील, आमदार शांतारामजी मोरे, गुरुनाथजी जाधव, पंचायत समिती सदस्य भाजपा ओबीसी मोर्चा, श्रीकांतजी गायकर, भाजपा कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र, शैलेशजी बिडवी मनसे, रवींद्रजी विशे मनसे, अशोकजी शेरेकर, विष्णूजी चंदे व इतर मान्यवर रक्तदाते या सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला। भक्तिगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। साने गुरुजी समाजसेवी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष प्रशांतजी भोसले, उपाध्यक्ष गणेशजी गायकवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काठे, सचिव प्रशांत घागस, कार्याध्यक्ष संतोष जोशी, खजिनदार विकास पाटकर या सर्वांच्या उपस्थितीत व रक्तदात्यांच्या उपस्थितीत हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला। बेरीज होते 9 म्हणजे 9वीला भक्ती, नवरसांची रुजूया हेच बोल होते। आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आधारस्तंभ यायचे। धन्यवाद साहेब। सन्माननीय पुढील रक्तदाता वैभव कार्यक्रम आहे। त्यानंतर तिसरा रक्तदाता आपण रक्तदाते कसे आहेत, चौथा रक्तदाता त्यांना आपण खूप सुंदर असा हा सोहळा आहे। पडगा शहर आने परिसरातील सगळीच गावं, वडवली, कासळे अनेक गावं आहेत, हाताळी, अटकोली यातून दाखवतो संदेश, खूप मोलाचा संदेश तुले दिलेला आणि खूप सुंदर दिले समाजामध्ये उलटी आहे। आता हा सोहळा, आता कार्यक्रम आहे हा साने गुरुजी सेवाभावी संघटनेचा नाहीये, आता कार्यक्रम आहे आणि हीच भावना तुम्ही 24 वर्षापासून जतन करतायत। वेलकम, स्वागत आहे। मला वाटतं थोडीशी संधी देतोय आपण रक्तदात्यांच्या जवळ उभे राहूया। श्रावण बाळ बनणं ही संकल्पनाच वेगळी आहे आणि खऱ्या अर्थानं आमचे राणे दादा अतिशय सुंदर कार्यक्रम आणि आपल्या सगळ्यांचा खऱ्या अर्थानं जिंदगी के साथ भी जिंदगी के पार। आदरणीय रवींद्र विशे साहेब खूप मोदिक सहकार्य, आदरणीय साने गुरुजी सामाजिक शिक्षक संघटना वर्ष 24 पहिल्या वर्षाला सुद्धा या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि सुरू करण्यासाठीचं मी उपस्थित होतो आणि 24 वर्ष सातत्याने या कार्यक्रमासाठी मी येत आहे। आम्ही सर्वच सोबत असलेले कोणी कमी जास्त वर्ष असतील परंतु सर्वच जण या कार्यक्रमाला येत आहेत। हा अतिशय चांगला कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जे आहे ती खूप मुलं जी आहेत 31 म्हणजे 31 या दिवशी पार्टी करणं, या दिवशी दारूचा सेवन जे आहे, दारू जास्त प्रमाणात पिणं आणि पूर्ण वर्षाचं या दिवसाच्या दिवशी स्वतःचं अतिसेवन केल्यानंतर आनंद साजरा करणं, खरं म्हणजे ही परंपरा आपल्या संस्कृतीची नाही आहे। भारतीय संस्कृती, भारतीय साधू संत आणि ही जी परंपरा जी आहे ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने या वर्षाची सुरुवात होत असतो, परंतु खूप वर्षापासून इंग्रज या देशावर होते। इंग्रज गेल्यानंतर सुद्धा खूप काही लोकांनी आपल्या सोयीनुसार आपल्याला त्याच्यातनं मजा मारता यावा अशा स्वरूपाचं हे उपक्रम चालू राहिला, परंतु हे आपल्या संस्कृतीलाही हानिकारक आहे आणि एका कुटुंबालाही हानिकारक आहे। कितीतरी मुलं जे आहेत
आपण पाहत असतो का अतिशयवन्न मुलं ॲक्सिडेंट होत आहेत, मृत्युमुखी पडतायत, हातपाय तुटतायत आणि तो कुटुंब जे आहे तो उद्ध्वस्त होतो. माझी सर्वांना विनंती आहे का हे आचार विचार आणि हे संस्कार, हे चुकीचे संस्कार जे आहेत किंवा चुकीची संगत जी आहे, माझी आई सांगत होती तर संगत ही सज्जनाची असायला पाहिजे, दुर्जनाची असता कामा नाही. चुकीच्या संगतीमुळं किंवा चुकीचे संस्कार असलेली जी काय मुलं आहेत त्यांच्या संगतीत गेल्यानंतर एक कुटुंब जे आहे ना, आपला मुलगा लहानाचा मोठा करतायत आई वडील, आणि आपली तुटलेली चप्पल, फाटलेले कपडे अशा अवस्थेत सुद्धा शेतकऱ्यांचं कुटुंब जीवन जगत असतात. पण मुलाला या सगळ्या गोष्टींचं ज्या सोयी सुविधा सुख जे आहेत ते देण्याचा प्रयत्न करत असतात. पण मुलांच्या चुकीच्या या 30+च्या मोज मजा करण्याच्या नादामध्ये ॲक्सिडेंटमध्ये कितीतरी मुलं आपण मीडियाच्या माध्यमातून बघत असतो. आणि म्हणून स्थानिक गुरुजी शिक्षक संघटना जी आहे यांचं जे काम जे आहे, ही जे काय शिक्षक जे आहेत जे करत असलेलं काम, जे सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षक ज्ञानाबरोबर हा समाजाच्या जीवनदान देणारे रक्त मिळून देणं हा सुद्धा पुण्याचा काम आहे. शेवट समाधान तुम्हाला कशात मिळणार आहे तर सामाजिक चांगल्या कामामध्येच मिळणार आहे. पैसे पाहिजेत, पैशात सगळ्यांचं समाधान झालेला नाही आहे आणि होणारही नाही. आणि म्हणून भोसले गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी ते जे काय करत असलेलं काम आहे त्याच्यामध्ये घागत सर आहे, त्याच्यामध्ये जोशी सर आहेत, त्याच्यामध्ये काठे आहेत, त्याच्यानंतर गायकवाड आहेत, खूप शिक्षक जे आहेत. आणि त्याच्या बाजूला सुद्धा जे शिक्षक नाही आहेत असे बरेच सहकारी जे आहेत ते नेहमीच या संघटनेच्या सोबत, कारण तर निवड शिक्षकांची हे सोशल हा जे काही रक्तदान शिबिराचं काम आहे असं न राहताना हा उपक्रम सर्व आमचा आहे असा इथल्या सगळ्याच लोकांच्या मनात ती भावना आहे. रक्तपेढीवाले सुद्धा आम्ही 24 वर्षापासून वेगवेगळ्या रक्तपेढ्यांचे सहकारी आणि स्टाफ हे सर्व येत असतात. आता त्यांच्याकडनं सुद्धा हा एक पुण्याचा काम या निमित्ताने होत असतो. आणि रक्तदान अनेक वर्ष होत आहेत, अनेक दिवस होत आहेत, परंतु 31ला हा एक संदेश आहे का दारू पिऊन मौज मजा करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करा आणि निरोगी राहा, निर्व्यसनी राहा, हा त्याच्या मागचा खरा संदेश. जॉईन झाला वाढत राहिल्या पाहिजे, कारण अशा व्यक्तिमत्वांना ती महत्व आहे. पहिले लोक काहीतरी सांगायचं तर निश्चितपणे खूप सुरेख सुंदर अशा पद्धतीने हा सोहळा संपन्न होतोय. पालघर जिल्ह्यातून सुद्धा शिक्षक आलेले आहेत आणि आताच